हॅलो नमस्कार, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ टाकायला थोडंसं मला लेट झालेलं आहे आणि 2-3 दिवस झाले व्हिडिओ पण आले नाही आहेत. तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा, म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि दिवसाची सुरुवात ही अशी काहीशी होती. तर पहिले ना घरातली स्वच्छतेपासून सुरुवात केली, कारण की मला ना सकाळी लवकर पूजा मांडायची होती. आता बरेच असे शॉर्ट व्हिडिओ येत होते की ह्या वेळेतच पूजा मांडायची, त्या वेळेतच पूजा मांडायची, पण मी तरी काही कारणामुळे थोडीशी लवकरच पूजा मांडलेली होती. सकाळी लवकर मला पूजा मांडायची होती, त्याच्यामुळे मग पटपट असं घरातलं सगळं आवरून घेतलं. मी हे सगळी कामं ना म्हणजे मी फ्रेश होण्याआधीच करून घेते, कारण की भलेही आता थंडी असली तरीसुद्धा ही सगळी घरातली कामं करताना घाम खूप येतो आणि फ्रेश झाल्यानंतर सगळं आवरायचं म्हटलं ना की घाम आल्यानंतर इतकं चिडचिड होते ना आणि बरं नाही वाटत. त्याच्यामुळे मग मी हे सगळी कामं जी काही असतील ना, म्हणजे घर झाडून घेणं, फरशी पुसून घेणं, म्हणजे जी काही क्लिनिंगचे कामं असतील ते सगळी फ्रेश होण्याआधीच करून घेते. मग कसं हे सगळं काम झालं ना की फ्रेश झाल्यानंतर अगदी बरं वाटतं, म्हणजे छान फ्रेश वाटतं. त्यामुळे मग ती सगळी कामं फ्रेश होण्याआधीच करून घेतली. सकाळी लवकरच उठले होते, घर छान स्वच्छ झाडून घेतलं. त्याआधी मी छान सोफा सेट करून घेतला, त्यानंतर घरातला कचरा काढून घेतला, छान स्वच्छ फरशी पुसून घेतली, बाहेरचं देखील आवरून घेतलं. इतर वेळी झाडून वगैरे घेतच असते बाहेरचं देखील, पण ज्या दिवशी सणवार असेल ना त्या दिवशी मी बाहेरचं देखील छान स्वच्छ झाडून पुसून घेते. म्हणजेच घरासमोरचं जेवढं काही पॅसेज असेल ना तर तेवढा पुसून घेते छान स्वच्छ. जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तसंच आपलं दारही स्वच्छ ठेवलं पाहिजे ना. तर तसंच मग मी घरातलं आवरून घेतलं की लागले बाहेरचं पण आवरून घेते. ते झाल्यानंतर मग ते कलश आणि पंती जी होती ना तर ती घासून घ्यायची होती, ती घासायला घेतली. आता कालच घासून ठेवायची होती, पण काल काय माझ्या लक्षात राहिलं नाही, त्यामुळे मग सकाळी आता हे घासून घेतलं. पितांबरीने छान स्वच्छ घासून घेतलं आणि त्यानंतर बघा इतकं छान म्हणजे पितांबर घासलं नाही म्हणजे अशी तांब्याची भांडी तर किती दिसताना किती छान दिसतं ना. आणि नळाला अजून पाणीसुद्धा होतं, त्यामुळे मग ताजं पाणी भरून घेतलं कलशामध्ये ओतायला. आणि जे काय पूजेचं सामान होतं ना ते सगळं मी सामान कालच आणलं होतं संध्याकाळी, कारण की मला सकाळी लवकर पूजा मांडायची होती. आणि इतक्या सकाळी आत्ता 8 वाजले असतील, बहुतेक 8 वाजले होते आत्ता. आणि इतक्या सकाळी कोण बसणार आहे ना खाली सामान घेऊन. आणि मला पण इतक्या सकाळी म्हणजे मलाही खाली जायचं कंटाळा, एवढ्या सकाळी मला पण जायला जमलं नसतं आणि एवढ्या सकाळी कोणच बसणार आहे सामान घेऊन. त्याच्यामुळे मग मी आदल्या दिवशीच सगळं काही सामान आणून ठेवलेलं पूजेचं, कारण सकाळी जास्त गडबड घाई व्हायला नको आणि तशी मला सकाळी लवकर पूजा मांडायची होती. त्यासाठी आता बघा मी असं ठरवलं होतं की छान साडी वगैरे नेसून मस्त छान रेडी व्हायचं आणि नंतर पूजा मांडायची, पण मला तेवढा टाईम नव्हता. त्यामुळेच जसं की मी सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की काही कारणामुळे मी थोडीशी लवकर पूजा मांडली होती. आता हा जो अवतार आहे तर अवतार थोडासा इग्नोरच करा माझा, कारण की इतर वेळी तर असंच असतं, पण ज्या दिवशी सणवार असेल त्या दिवशी तरी छान साडी वगैरे नेसून असं राहावं असं मला तरी वाटतं, छान रेडी वगैरे व्हावं. आणि आजही मी तसंच ठरवलेलं की छान साडी वगैरे नेसायची, पण साडी जास्त नेसत नसल्यामुळे थोडासा टाईम जाणार साडी नेसायला आणि टाईम अजिबात वाया घालवायचा नव्हता. त्यामुळे म्हटलं की अजिबात टाईम न घालवता लवकर अशी पूजा मांडून घेऊ, कारण की एकदा का पूजा मांडली ना की मग मी टेन्शन फ्री होईल. त्यामुळे मग मला सकाळी लवकर पूजा मांडायची होती काही कारणामुळे, त्यासाठीच मी साडी वगैरे नेसण्यात वेळ घालवला नाही आणि लवकर पूजा मांडली. आणि सामान देखील मी आधीच आणून ठेवलेलं, जे काय पूजेला लागणारं सामान असतं ते सगळं. तर आता खरं सांगू काय, पूजा वगैरे या सगळ्या गोष्टी कधी आधी केलेलं नव्हतं ना, त्याच्यामुळे मला एवढंसं माहिती नाही आहे. तर मी आता म्हणजे जेवढं पण मला माहिती आहे तर जसं मी बघितलेलं आहे तसं आमच्या साईडला कशी पूजा मांडतात तसं त्या पद्धतीने मी करते. पण जरी काय चुकलं असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगू शकता, कारण की कधी मी पूजा केली नव्हती म्हणजे लग्नाच्या आधी तरी, पण आत्ता या सगळ्या गोष्टी मी करते आणि मला आवडतं पण छान, म्हणजे असं सगळं मला जसं जमतं तसं मी करते. तर बघा गेल्या वर्षी ना म्हणजे जे आपण चौरंग असतो ना
जिथे पूजा मांडायची असते, जिथे चौरंग ठेवतो, तर तिथे ना खाली चौरंगाच्या खाली रांगोळी किंवा स्वस्तिक असं काहीतरी काढायचं असतं. ते मला माहिती नव्हतं आणि गेल्या वर्षी सांगितलं मला असंच, जी आपली मोठी माणसं असतात ती. तर मग गेल्या वर्षी सांगितलं, तर यावर्षी लक्षात ठेवून मी खाली असं रांगोळीने चौरंगाच्या खाली मी रांगोळीने स्वस्तिक काढला होता. आणि चौरंग पण हा आमचा खूप जुना आहे, म्हणजे सासूबाईच्या टाईमचा आहे त्या पूजा मांडायच्या, आणि मीही तोच वापरते. खूप जुना आहे आणि अगदी छोटासा पण आहे. त्याच्यावर मला इतकीशी व्यवस्थित पूजा मांडता येत नाही, कारण खूपच छोटा असल्यामुळे. आणि हे सगळं सामान ना बाहेर गेल्यानंतर कधी लक्षातच राहत नाही घ्यायचं, कारण की वर्षातून एकदा वापरतो आपण, त्याच्यामुळे इतर वेळी बाहेर गेल्यानंतर काही लक्षात राहत नाही. जेव्हा पूजा मांडायची ना तेव्हाच या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. पण आता बघू, कधी बाहेर जायला टाईम भेटेल तेव्हा नक्कीच मी मोठा चौरंग घेऊन येईल. पण आता सध्या तरी मी हाच वापरलेला आहे. आणि बघू शकता, अशी रांगोळी पण छान अशी काढून घेतली होती मी, म्हणजे दिवाळीच्या वेळेस मी साचा आणला होता पावलांचा, तर तोच मी काढून घेतला होता. आणि जेव्हा पूजा मांडेल ना तिथे रांगोळी हे सगळं काढलंच पाहिजे, त्याशिवाय छान वाटत नाही. आणि मला तरी रांगोळी काढायला आवडतं, आणि पूजा मांडली की रांगोळी तर पाहिजेच, त्याशिवाय छान पण वाटत नाही. तर मी पूजा कशी मांडली आहे ना ती नक्की सांगा कमेंटमध्ये. आता आमच्या साईडला कशी मांडतात, किंवा मला जेवढं पण माहिती आहे त्या पद्धतीने मांडलेलं आहे, तर कशी मांडली ते पण सांगा. आणि पूजा मांडली त्याच्यानंतर मग मी उंबरठ्यालासुद्धा रांगोळी किंवा हळदीचं लेपन हे सगळं करून घेतलं. तर मला आवडतं हे सगळं करायला, मी करते. आणि बघा, आता लाकडाचा उंबरठा असला ना की त्याला छान असं हळदीचं लेपन बसतं, पण माझं तसं नाही आहे, त्यामुळे मग काही इतकं व्यवस्थित बसत नाही. त्याच्यामुळे मी हलकंसं असा हात फिरवून घेतला होता आणि अशी छोटीशी रांगोळी काढली, म्हणजे फुलं दोन्ही साईडला काढून घेतली होती मी. बाहेर काय रांगोळी मी काढली नव्हती, शेवटच्या गुरुवारी काढेन, कारण की शेवटच्या गुरुवारी कसं उद्यापन असतं, मग तेव्हा काढेन. पण आता काही मी काढलेली नव्हती रांगोळी. आणि बघा, घरामध्ये सकाळी सकाळीच पूजा मांडली ना की किती छान वाटतं ना, म्हणजेच की छान दिवसभर अगदी छान असं घरचं वातावरण पण छान राहतं. तर मी प्रत्येक वर्षीच पूजा सकाळीच मांडते, पण जी कथा म्हणजे कहाणी जी वाचायची असते ना पुस्तक, तर ते मात्र मी संध्याकाळी वाचते, देवाला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर. पण संध्याकाळी मला भेटेल न भेटेल असं, त्याच्यामुळे मग मी सकाळीच ते कहाणी जी आहे ते मी सकाळीच वाचून घेतली होती. आणि सकाळी मी देवापुढे साखर आणि दूध आणि साखर असं मी देवापुढे नैवेद्य ठेवला होता. आणि त्यानंतर बघा, सगळं घरातलं आवरून घेतलं मी पटपट, असं सकाळी लवकरच उठले होते आणि सगळं काही माझं आवरून घेतलं होतं. पण अजून मला चहा पिणं बाकी होतं. केस मी आज धुतले होते, आणि मला ना केसाची मोकळी सोडून काहीच कामं होत नाहीत घरातली, नाही जमत मला. त्याच्यामुळे ओली केस तशीच बांधली होती. आणि नंतर सगळं घरातलं झाल्यानंतर केस मोकळी सोडली, आणि नंतर मग मी थोडासा चहा घेतला, कारण की सकाळपासून ना काहीच म्हणजे मला एकतरी ना सवयच आहे की घरातली सगळी कामं झाली ना की मग शेवटी निवांत बसून मग चहा पिणं असं मला आवडतं. सकाळी सकाळी मी फ्रेश झाल्याबरोबर कधी चहा पित नाही. सगळी घरातली कामं आवरून झाली ना की मग तेव्हाच मी सगळं झालं ना मग निवांत चहा पिते. त्यानंतर मग मला बसून आरामात चहा प्यायला आवडतं. असं फ्रेश झाल्या लगेच चहा प्यायचा, नंतर मग कामं असं मला नाही जमत, माहिती नाही का. त्यानंतर मग दुपारी ना मी ते खिचडी बनवायला घेतली. खिचडी मी थोडी जास्तीची बनवली होती, कारण की आमच्या दोघांची फेवरेट आहे खिचडी. त्यासाठी मी अशा अधूनमधून सारखी खिचडी बनवते. त्याला काय फक्त उपवासच असायला पाहिजे असं नाही, आम्हाला आवडते, त्याच्यामुळे मी कधीही बनवते. नाश्त्याला आहे ते बनवत असते खिचडी. त्यामुळे आज थोडी जास्त बनवली होती, कारण त्यांना पण खायला होईल संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता, म्हणून मग थोडी जास्त बनवली होती मी. आणि मस्त गरमागरम दही आणि त्याच्यासोबत मस्त गरमागरम खिचडी आणि त्याच्यासोबत थंडगार दही, किती मस्त लागतं ना. पण आता मला खाली जायचा इतका कंटाळा आला होता ना, तर आता बघा आमच्या इथं बिल्डिंगच्या खाली उतरलं की सगळं अगदी जवळ आहे, पण तरीसुद्धा मी इतकी आळशी आहे ना की मला खाली जायला कंटाळा येतो. काही जरी असं छोटं मोठं संपलं ना की आणायला जायला मला खूप कंटाळा येतो. अगदी सगळं जवळ आहे तरीसुद्धा मी इतकी आळशी आहे की मला जर खाली जाऊन घेऊन यायचा कंटाळा येतो. आता मला दही तरी खायची होती खिचडीसोबत, पण मी नाही गेले आणि तशीच खाल्ली मी खिचडी. आणि भूक खूप लागली होती, कारण सकाळी ना मी काहीच खाल्लेलं नव्हतं.
फक्त चहा पिला होता, त्यामुळे भूक खूप लागली होती. त्यानंतर मम्मीने खिचडी मस्त खाऊन घेतली आणि आराम केला आणि मग परत संध्याकाळची कामं आवरायला घेतली. तर आज मी थोडंसं स्वयंपाक लवकर करायला घेतला होता, कारण की आज मला काहीतरी गोड पण बनवायचं होतं. आता संध्याकाळी देवापुढे नैवेद्य ठेवायला भेटेल न भेटेल माहिती नव्हतं, त्यामुळे सकाळीच मी दूध साखर ठेवलं होतं. पण संध्याकाळी मी खीर बनवली होती, तांदळाची खीर पहिल्यांदा बनवली होती मी तांदळाची खीर. आणि मी तरी जास्त म्हणजे गव्हाची आणि शेवाळ्याची खीरच बनवते. त्यामुळे मग तांदळाची खीर मी कधी खाल्ली नव्हती आणि बनवली नव्हती, कारण आम्ही बनवत नाही. त्यामुळे मग शेवाळ्याची आणि गव्हाची खीरच मी बनवते. पण मी पहिल्यांदा ट्राय केले आणि काहीतरी आपण पहिल्यांदा बनवतो त्यातून काहीतरी शिकायलाही मिळतं. तर म्हटलं चला आज मी तांदळाची खीर बनवली. तर कशी बनवली, आता मला माहिती होतं कसं बनवायचं आहे, पण मी कधी बनवलेलं नव्हतं. आता कदाचित तुमची पद्धत वेगळी असेल, पण मी तरी माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे. कसं बनवलं आहे चला तुम्हाला सांगते. तर पहिले तर मी तर अर्धा लिटर आणि त्याच्यापेक्षा थोडंसं दूध घेतलं होतं, म्हणजे अर्धा लिटरच्या थोडं जास्त दूध घेतलं होतं. मी पहिल्यांदा बनवणार आहे त्याच्यामुळे थोडंसंच घेतलं होतं, वेस्ट व्हायला नको म्हणून, कारण कसं लागेल किंवा कसं बनेल. त्यामुळे दूध गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी मी पहिले तरी इंद्रायणी तांदूळ घेतला होता, कारण इंद्रायणी तांदूळ यासाठी घेतला त्याचा एक वास येतो, म्हणजे तांदळाचा वास खूप छान आहे आणि चिकट आहे ते तांदूळ. आणि तांदळाची खीर बनवायला कसं अशी घट्टसरच बरी छान लागते. त्यासाठी ते तांदूळ अर्धा एक तास मी भिजत ठेवलं. त्यानंतर मिक्सरला जाडसर वाटून घेतलं आणि दूध गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तांदूळ मिक्स केले, वरतून वेलची पावडर टाकली आणि नंतर कट केलेले काजू बदाम टाकले आणि नंतर थोडीशी साखर टाकली आणि तांदूळ जे आहे ना तर ते दुधामध्ये छान असं शिजवून घ्यायचं. आता तरी म्हणजे असं पातळ दिसत असेल, पण नंतर छान घट्टसर अशी खीर मस्त बनली होती आणि मी पहिल्यांदा ट्राय केली होती, पण चवीला इतकी छान झाली होती ना, खरंच खूप मस्त झाली होती. आता मी माझं स्वतःचं कौतुक मी स्वतःच करते. पण इतकी छान झाली होती आणि वरतून ना थोडंसं 1-2 चमचा मी तूप टाकलं. आता कदाचित तुमची पद्धत वेगळी असेल, पण मला कसं बनवायचं म्हणजे मी माझ्या पद्धतीने बनवली आहे, पण खरंच खूप छान झाली होती. आणि बाकीचा देखील स्वयंपाक मी केला होता. बाकीचं सगळं सिम्पलच होतं, रोजचं आपलं जेवण होतं, भाकरी भाजी चपाती आणि आमटी असं. पण गोड काहीतरी म्हणून मी तांदळाची खीर बनवली होती आणि इतकी छान झाली होती ना, खरंच खूप मस्त झाली होती. आणि आता पहिले असं ठरवलं होतं की पहिले तांदूळ शिजवून घ्यायचे, पण नाही म्हटलं ती मजा नाही येणार. दुधामध्ये तांदूळ शिजवल्यानंतरच खीर छान चवीला लागेल यासाठी मी तांदूळ बारीक थोडंसं जाडसर असं वाटून घेतलं होतं मिक्सरला. नंतर दुधामध्ये मिक्स करून छान शिजवून घेतलं आणि बघू शकता अशी घट्टसर अशी खीर बनवली होती तांदळाची खीर आणि इतकी छान झाली होती. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा अजून बनवली नसेल तर. आणि त्यानंतर मग देवापुढे नैवेद्य दाखवला, पूजा करून घेतली, म्हणजे धूप वगैरे लावून घेतला. आणि असा होता आजचा पूर्ण दिवस. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. बाय.